कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 26 मेच्या भागात कावेरी धर्माधिक कुटुंबासाठी तोडीस तोड निघालेली असते. यमुना ज्या वेळेस तिच्या बाबांबद्दल नको नको ते बोलून त्यांना अपमानित करायला लागते तेव्हा कावेरीच्या रागाचा पारा चढतो. ती तिला सक्त ताकीद देते की माझ्या बाबांबद्दल बोलायचं नाही. मग तर यमुना जरा जास्तच करते. कावेरीला ती स्पष्ट बोलते की मी बोलणार, तुझ्या बापाबद्दल मी खूप काही बोलणार. परत एकदा ती त्यांना अपमानित करायला लागते. कावेरीच्या लक्षात येतं की हे सगळं जी बोलते ते काऊबद्दल बोलते. आज माझ्या बाबांची जी काही अवस्था आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्या बापामुळे आहे. आणि माझा उदयदादा आमचं घर सोडून, आम्हाला सोडून फक्त तुझ्यामुळे गेला. यमुना एवढेच बोलून शांत बसत नाही. कावेरीवरती खूप गंभीर आरोप करते की तुला आणि तुझ्या बापाला आम्हाला लुटायचं होतं ना. कावेरीला ते सगळे आरोप सहन होत नसतात. ती स्वतःचा राग कंट्रोलमध्ये ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. कावेरी, हे बघ, मी तुला स्पष्टच विचारते, किती पैसे हवेत तुला? यमुनाच्या तोंडून पडलेल्या त्या वाक्याने कावेरी पूर्णपणे हादरते की कावेरीची तुलना तिने पैशात कशी काय केली. बोल ना कावेरी, किती पैसे हवेत तुला? तू फक्त आकडा बोल. ते सगळे पैसे असे मी तुझ्या तोंडावरती फेकते. फक्त तुझ्याच नाही, तुझ्या आणि तुझ्या बापाच्या. आत्ता मात्र कावेरीची तळपायाच्या मस्तकात जाते आणि परत एकदा ती शेवटची वॉर्निंग देते की माझ्या बाबांबद्दल वाटेल ते बोललेलं खपवून घेणार नाही. कावेरीची वॉर्निंग ऐकता क्षणी यमुना तिच्यावरती चवताळून उठते. तिला जाब विचारते की धमकी देतेस? यमुना, धर्माधिकारी आहे मी आणि तू मला धमकी देतेस? रागाच्या भरात कावेरीवरती जेव्हा ती हात उचलते, उगारलेला हात कावेरी हवेतच रोखून धरते. कावेरीला खूप हलक्यात घेतलेलं असतं तिने. ज्यावेळेस कावेरीच्या हातून ती हात सोडवण्याचा प्रयत्न करते, आत्ता मात्र तिचा कस कमी पडतो आणि तिच्या लक्षात येतं कावेरी साधीसुधी मुलगी नाहीये. तिथेच त्यांच्यासोबत असलेल्या यमुना, विद्या, काकू या तिघींना सुद्धा जबरदस्त धक्का बसलेला असतो. यमुना पुरेपूर प्रयत्न करत असते परंतु ती कावेरीच्या हातून काही आपला हात सोडवू शकत नाही. तिच्यापुढे तिची ताकद कमीच पडते. शेवटी लाठीकाठी चालवलेले हात आहेत ते. कावेरीने यमुनाला चांगलाच इंगा दाखवलेला असतो. तिला वटणीवर आणण्याची गरज होतीच. आत्तापर्यंत निमूटपणे तिचे सगळे आरोप ऐकून घेणारी, अपमान सहन करणारी कावेरी मात्र तिला आता सडेतोड उत्तर देते की गावचं पाणी पिऊन आलेली मुलगी आहे मी, तुमच्यासारखी कचकडीची भावली नाही आहे. यमुनाचा ती हात जोराचा झटकते. काकू, यमुना, विद्या इतक्या शॉकमध्ये असतात की कावेरीवरून त्यांची नजरच हटत नसते. कावेरीच्या रागाचा पारा चढलेला असतो. तिच्या डोळ्यामध्ये अंगार दाटून आलेला असतो. विद्याला तर कावेरीचा इतका अभिमान वाटतो, इतकं कौतुक असतं मनोमन. कावेरी रागात तेथून निघून जाते. विद्याही आपापल्या कामाला निघून जाते. काकू मात्र यमुनाचे कान भरते. लवकरच हिच्या नाकात व्यसन घालायलाच हवे. एकदा काही उधळायला लागली की अख्ख्या घराला घायल करू शकते. तेव्हा यमुनाही म्हणते की आता घायल कोण होतं ते मा आल्यानंतरच कळेल. कारण कावेरीने जे काय तिच्यासोबत केले त्याची ती चुगली करणार असते. सुलक्षणाचे तिच्या विरोधात कान भरणार असते. दुसरे येणार तरी काय तिला. रूममध्ये कावेरी येता क्षणी ती चंदू काकांना कॉल करते. कावेरीचा आवाज ऐकताच त्यांच्या मनाला उभारी मिळते. ते उदय काऊबद्दल जेव्हा चौकशी करतात तेव्हा काऊच्या डोळ्यातून आपसुकच अश्रूंच्या धारा वाहतात. बाहेर यश, सनी दोघेही अजून माहिती काढण्याच्याच प्रयत्नात असतात की कावेरी कोण आहे, कुठून आले आणि तिचा नक्की हेतू काय आहे. सनी तर यशच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार बनवत असतो कावेरीबद्दल की ती नक्कीच कसला तरी प्लॅन करून आले असावी. तेव्हा यशला सुद्धा आता तसंच वाटायला लागतं कावेरीबद्दल की नक्कीच ती कसला तरी प्लॅन करूनच घरात शिरले. इकडे कावेरीला हुंदका मायनासा होतो. तरीसुद्धा फोनवरती ती चंदू काकांना खूप मोठा खुलासा करते, ते म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाल्याबद्दलचा. कावेरीच्या तोंडून उदय काऊबद्दलची धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर काका पूर्णपणे हादरून जातात. त्यांनाही आता अश्रू अनावर होतात की आमच्यासारखी जुनी खोडं का जगतायत आणि ही तरणी बांडपोरं तेव्हा तू का घेऊन गेलास असं म्हणत फोनवरतीच ते घळाघळा रडायला लागतात. इकडे कावेरीला सुद्धा रडू अनावर होतं. दोघांच्याही तोंडून आता शब्द फुटेनासे होतात. दोघेही फक्त रडायला लागतात. इकडे सनी मात्र कावेरी नक्की कोणत्या हेतूने घरात आले त्या विषयाला
भलतेच फाटे फोडायला लागतो. तो यशच्या डोक्यात भरवतो की तूच विचार कर ना, म्हणजे एवढी तरुण इतकी सुंदर मुलगी अचानक तुझ्या घरी येते आणि या घरात येताच या घरात असणारा तू हँडसम तरुण मुलगा आणि ती बिचारी एकटी हेल्पलेस. तिला अशा अवस्थेत पाहता तुला खूप कुतूहल वाटतं, तिची मदत करावीशी वाटते. आणि दुसरीकडे आपली फॅमिली फुल कन्फ्युजनमध्ये. तेव्हा यशला घडले सगळे प्रकार आठवत असतात की सर्वच जण उदयच्या स्वागताच्या तयारीसाठी जमलेले असतानाच अचानक या कावेरीची एंट्री झाली आणि तिच्या तोंडून खुलासा झाला की उदयचा ॲक्सिडेंट झाल्याचा. अगदी जशी स्टोरी सनीने त्याच्या मनात भरवलेली असते, अगदी सेम यश तसाच विचार करत असतो की गरीब बिचारी कावेरी. मदतीसाठी यशने घरच्या सगळ्यांना अजूनही काहीच सांगितलेलं नसतं. एका मनाने त्याला वाटत असतं की ती त्यांच्या जवळचीच आहे. एवढं ती चिकूवरती प्रेम करते, चिकूसाठी काहीही करायला तयार आहे. अगदी स्वतःचा जीवही तिने धोक्यात घातला होता. तिच्यावरती एक मन विश्वास ठेवावा असं वाटतं आणि दुसऱ्या मनाने त्याला वाटतं की तिचा हेतू नक्की काय आहे ते जाणून घ्यावं. जर ती वरवर हे सगळे नाटकं करत असेल तर यश अजून त्यात शोधात असतो. कावेरी स्वतःचं दुःख लपवते. काकांना ती सांगते की चिकूला घेऊन ती काऊच्या सासरी आल्याचं. काकांना खूपच आनंद होतो ही बातमी ऐकता क्षणी. काऊचं तितकंच कौतुकही वाटतं की धीराची आहेस बाई तू. एवढे 2-2 तिच्यावरती आघात झाले. तिचे बाबा गेले आणि बाबांना मारणाऱ्या त्या मंदार दिगंबरला सुद्धा ती शिक्षा देऊ शकली नाही. आणि त्याचनंतर तिच्यावरती दुसरा आघात झाला, ते म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि आता काऊ उदय दोघेही गायब आहेत. इकडे सनी यशला एखाद्या पिक्चरची स्टोरी सांगावी तशी कावेरीची स्टोरी सांगत असतो की ती मुलगीसुद्धा एकदम सात्विक आहे, पवित्र, धीराची, मनमिळाऊ, अगदी किलर कॉम्बिनेशन आहे. आणि मग एक दिवस तीच मुलगी जी सर्वांचं मन जिंकते आणि आपल्या हिरोला स्वतःच्या चाळ्यात अडकवते. तेव्हा यशला तो घडला प्रसंग आठवतो की कावेरी कमळ काढण्यासाठी त्या दलदलीत उतरली होती. ती बेशुद्ध पडत असतानाच यश तिच्या मदतीला धावून गेला होता. म्हणजेच कावेरी हे सगळं नाटक करते का यशला चाळ्यात ओढण्यासाठी? त्यानंतर यशला तेही प्रसंग आठवतात की यश कावेरी दोघांनीही एकत्रच पाऊल टाकून गृहप्रवेश केला होता. त्यावेळी कावेरीच्या साडीचा पदर त्याच्या घड्याळात अडकला होता. त्यानंतरचा तो ओटी भरण्यावेळेसचा किस्सा की यशने ते वालसामान हातात झेललं, परंतु त्याच्या हातातून मंगळसूत्र निसटून डायरेक्ट कावेरीच्या गळ्यात पडलं. आता यशला तर काही कळेनाचं होतं. इथे तर कावेरीची चूकच नव्हती ना, मग ती चाळ्यात ओढण्याचा प्रश्न येतो तरी कुठून? उगाच डोक्यात नको नको ते विचार भरवणाऱ्या सनीला तो ओरडतो की डोकं फिरलंय तुझं, सनी तुला ना वेड लागलाय. तेव्हा सनी येऊन खुलासा करतो की हे सगळं मी बघितलंय. यश त्याला आता घाबरत विचारतो की कुठे? तेव्हा त्याच्या तोंडून जे बाहेर पडतं त्याने यश खूपच वैतागतो. ते म्हणजे सिरियलमध्ये. यश आता डोक्यालाच हात लावतो. कावेरी अजूनही काकांशी फोनवरतीच चर्चा करत असते. गावातले सगळी माहिती ती जाणून घेते आणि त्यांना सांगते की तिला काहीही करून कोणत्याही परिस्थितीत गावी यायचंच आहे. तेव्हा काका मात्र तिला अडवतात आणि तिला सांगतात की तू इथे येऊच नकोस, कारण तो मंदार अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. जर त्या मंदारला काही झालं ना तर अख्खा गाव तुला सोडणार नाही. तो दिगंबर तर खूप चवताळून उठलाय तुझ्यावरती. परंतु राग तर कावेरीच्या मनातही असतो. कावेरी काकांना स्पष्ट बोलते की माझ्या बाबांना मारणारा तो मंदार आहे हे स्वतः मला येऊन गावकऱ्यांना सांगावं तर लागेलच ना. तिच्या बाबांना तिला न्याय मिळवून द्यायचाच असतो. तरी सुद्धा काका तिथे कावेरीला एकच सल्ला देतात की तिने गावाकडे आत्ता यावेळी तरी अजिबात यायचं नाही, कारण तिथलं वातावरण खूपच चिघळलेलं आहे. आणि कावेरीला प्रश्न पडलेला असतो की ती इथे इतके दिवस कित्येक दिवस ती लपून राहणार आहे. कावेरी दोन्ही बाजूंनी अडकलेली असते. एकीकडे तिला गावी जायचं असतं परंतु जाता येत नाही आणि इकडे यांच्यासमोर आता सत्य लपवायचंही नसतं. बाहेर यश मात्र सनीवरती खूप ओरडतो की हे बघ सनी, माझ्या घरात जे काही घडतंय ना ते खूप सिरियस आहे आणि ते रिअलमध्ये आहे. त्यामुळे जरा तरी सिरियस हो. ती मुलगी नक्की कोण आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. इकडे कावेरी मात्र खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते आणि त्यातून एकटी पडलेली असते. पुढचा काही मार्ग तिला दिसेनासाच होतो.
सगळीकडे नुसता अंधार वाटतो. काकू यमुना मात्र कावेरीवरती खार खाऊनच असतात. काकू तिथे यमुनाला म्हणतात की त्या कावेरीची जीभ ना कात्रीसारखी कर कर चालायला लागले. एकदा वहिनीसमोर तोंड उचकटून बोल म्हणावं, मग कळेल. यमुना काकूंच्या समोर फेऱ्या मारत असते आणि विचार करत असते की कावेरीला धडा कसा शिकवता येईल. या दोघी अजून याच भ्रमात असतात की कावेरी सुलक्षणाला घाबरून राहील. तिच्यासमोर मात्र ती तोंड उचकटून काही बोलणारच नाही. परंतु कावेरी कोणालाही घाबरणाऱ्यातली नसतेच. काकू तिथे यमुनाला सांगते की आत्ता बघ, त्या कावेरीच्या विरोधात अशी आग लावते ना की ती पूर्णपणे होरपळूनच निघाली पाहिजे. त्या दोघींच्याही मनात आता खाणेरडं कटकारस्थान शिजतच असतं. इकडे ज्या वेळेस कावेरीने चिकूला झोपवलेलं असतं, तिच्या डोळ्यातून अश्रू अजूनही थांबतच नसतात. इतक्यातच तिचं मन तिच्याशी बोलायला लागतं की कावेरी धर्माधिकारी. स्वतःच्या मनाला आपल्या समोर उभं पाहता कावेरी थबकते, खाडकन उठून उभी राहते. तेव्हा तिचं मन तिला आठवण करून देतं की तू कावेरी सावंत आहेस, याचा विसर पडू देऊ नकोस. आणि हे घर काही तुझं नाही आहे. या घरातली माणसंही तुझी नाही आहेत. मग काय गरज आहे चूक आणि बरोबर काय ते ठरवायची, लोकांना उपदेश द्यायची. कावेरी तिच्या मनाला विचारते की मग मी काय करू? माझ्या डोळ्यासमोर अन्याय होत असताना मी फक्त बघत बसू आणि करू काय? तेव्हा तिचं मन तिला एकच सल्ला देतं, ते म्हणजे डोळे बंद करून घे आणि तोंड फिरव या सगळ्यांपासून. अगं, थोड्या दिवसांची पाहुणे आहेत तू इथले. त्यांच्या नातवाला त्यांच्याकडे सुपूर्त कर आणि गावी निघून जा. गावी जाताच बाबांचं स्वप्न पूर्ण कर, असं मन तिला सल्ला देतं. कावेरीला ते करायचंच असतं, परंतु कावेरी काऊच्या वचनात अडकलेली असते आणि त्या वचनाच्या पायीच ती चिकूला असं एकटं टाकून कुठेही जाऊ शकत नाही. कारण तिने त्याचं मातृत्व जे स्वीकारलेलं असतं. तिचे पाय तिथेच अडखळतात, ते फक्त चिकूसाठी. थोड्या वेळानंतर सुलक्षणा जेव्हा मंदिरातून येते तेव्हा ती निशाला हक्का मारत असते घरच्या सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी. आता इथे यमुना काकूच्या नाटकाला सुरुवात होते. कावेरीच्या विरोधात ज्यांनी कारस्थान जे शिजवलेलं असतं त्या नाटकाला त्यांनी सुरुवात केलेली असते. काकूचा एवढ्या मोठ्याने आरडाओरडा ऐकताच सुलक्षणाला राहत नाही. सुरुवातीला वाटतं की तिची ती दररोजचीच नाटकं आहेत, काहीतरी दुखत खुपत असेल म्हणून आरडाओरडा करत असेल. ज्यावेळेस ती रूममध्ये जाते तर काकूने मुद्दाम डोक्याला रुमाल बांधलेला असतो. सुलक्षणा तिला विचारते की आत्ता मी मंदिरात जाण्यापूर्वी तर बरे होतीस, असं अचानक काय झालं? तेव्हा काकू तिला बोलते की वहिनी, अहो माणसाचा काही भरोसा आहे का? आत्ता एक तर नंतर काहीच घडलेलं असतं. ड्रामेबाज काकू सुलक्षणासमोर नाटक इतक्या हुशारीने पार पाडत असते की तिला वाटतं तिचं डोकं खरंच दुखते. सुलक्षणा तिला म्हणते की मी तुला गोळे आणून देते, ती खा आणि आराम कर, बरं वाटेल तुला. आता वेळ असते ती यमुनाची. सुलक्षणाशी ती थोडं कोड्यातच बोलते की मा, अगं तुझ्या दिलेल्या औषधाने फक्त एका दिवसाचे उपचार होतील, उद्याचं काय? तेव्हा सुलक्षणाला काही कळेनासं होतं. इकडे कावेरीचं मन तिला जा विचारतं की आणि काही दिवसातच या घरातल्या सगळ्यांना हे कळलं की तू उदयदादांची बायको, या घरची सून, चिकूची आई नाही, तर मग काय करणार आहेस तू? आत्ता मात्र कावेरीला जबरदस्त धक्का बसतो, कारण ते सगळेजण कावेरीला घराबाहेर काढतील. नंतर चिकूचं काय होणार? खूप मोठा प्रश्न तिला सतावतो. इकडे सुलक्षणाला यमुनाचं बोलणं कळलेलं नसतं, त्यामुळे ती तिला जरा स्पष्ट बोलायला सांगते. तेव्हा काकूही सुलक्षणाचे कान भरते की वहिनी, नाही म्हणजे आता तुम्हीच सांगा, हे उद्धटपणे वागणं, मनमानी करणं, उर्मट बोलणं आम्ही किती दिवस सहन करायचं? तेव्हा सुलक्षणा विचारते की कुणाचं? इथूनच यमुनाची सुरुवात होते कावेरीच्या विरोधात सुलक्षणाला भडकावण्याची. यमुना सुलक्षणाला सांगते की मा, आजपर्यंत या घरात तुझाच शब्द अंतिम होता. तुझ्या शब्दाच्या पुढे कोणीच केलं नाही, अगदी बाबा सुद्धा. परंतु या मुलीने येता क्षणी स्वतःची मनमानी करायला सुरुवात केली. जशी यमुनाचं बोलणं ऐकून सुलक्षणा धक्क्यात असते, तशीच कावेरी सुद्धा धक्क्यात असते आणि तिच्या मनाला ती सांगते की ती चिकूला सोडून, हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तेव्हा तिचं मन तिला परत एकदा जाणीव करून देतं की काऊच्या वचनात आणि चिकूमध्ये तू इतकी गुंतून पडली आहेस की गावी नक्की काय घडतंय याचा सुद्धा तुला विसर पडलाय. कावेरीचं मन आता तिथे गावकऱ्यांचा विचार करायला सांगतं की कावेरीने त्यांना स्वप्न दाखवलं होतं. त्या स्वप्नाचं काय?
ते तर आता तिला पूर्ण करावं तर लागणारच आहे. आणि ते फक्त गावकऱ्यांचं नाही तर तिच्या बाबांचं सुद्धा स्वप्न होतं. यमुनाचं सुलक्षणाचे कान भरणं चालूच असतं. तू कधी एकदा घराबाहेर पडतेस याची वाट बघत होत्या त्या दोघी. तू घराबाहेर गेलीस आणि विद्या, ती कावेरी, दोघींनी आपला मनमानी कारभार सुरू केला. इतक्यातच तिथे विद्या पोहोचते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते की कशा त्या दोघी कुरघोड्या करतायत, सुलक्षणाचे कान भरतायत. तेव्हा काकूसुद्धा सांगते की कधीतरी आपण घराची साफसफाई करताना मशीनचा उपयोग केलाय का? नाही ना. परंतु त्या कावेरीने मोठ्याने आवाज करणारा तो व्हॅक्यूम क्लीनर विद्याच्या मदतीला दिला. आणि ती विद्या, नाही म्हणजे ती मूर्ख तर आहेच, त्या कावेरीसोबत तीही मनमानी करायला लागली. आणि त्या व्हॅक्यूम क्लीनरच्या त्या आवाजाने माझं इतकं डोकं दुखतंय ना. हिचे ड्रामे काही संपतच नसतात. विद्याच्या तर डोक्यातच तिडीक जाते. तर यमुनाने आता किती पाणउतारा केला होता, कावेरीच्या बाबांचा अपमान केला होता आणि सुलक्षणासमोर तर असं नाटक रचते की जसं काही ती कावेरीला स्वतःहून काही बोललीच नव्हती. कावेरीने स्वतःचा मनमानी कारभार चालू केला. तिनेच कशा यमुनाला धमक्या दिल्या, यमुनाला वाटेल ते बोलली, तिचा अपमान केला. आणि एवढंच नाही तर त्या मुलीने माझा हातसुद्धा पिरगाळला. आता तूच विचार कर, ही भाषा, असली भाषा आपल्या घरात चालते का? इकडे कावेरीचं मन मात्र तिला खडसावत असतं की गावच्या लोकांनी तुझ्याकडून अपेक्षा धरल्यात, ती लोक आता खचली असतील आणि तू आता स्वतः तिथे न पोहोचून त्या लोकांना, तुझ्या बाबांना न्याय कसा मिळवून देशील? तू फक्त आता या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि बाहेर पड इथून, असं कावेरीचं मन सल्ला देतं. आणि अचानक गायबच होतं. कावेरीला जबरदस्त धक्का बसतो. यमुना सुलक्षणाला विचारते की बाहेरून आलेल्या लोकांचा मनमानी कारभार आपण सहन का करायचा? आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेते ती मुलगी. कावेरीला काही मार्ग सुचतच नसतो. त्यामुळे ती येते ती डायरेक्ट देवीपाशी आणि देवी आईकडे प्रार्थना करते की चिकू जोपर्यंत या घरात सुरक्षित आहे याची मला खात्री पटत नाही, तोपर्यंत मी त्याला असं एकट्याला टाकून नाही जाऊ शकत. मलाच आता पुढे काहीतरी करावं लागेल, मार्ग दाखव, अशी प्रार्थना करत असतानाच यशने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. यश विचारात पडतो की नक्की हिचा हेतू काय आहे, आता ही पुढे काय करणार असेल. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. धर्माधिकारी कुटुंब सगळेच जण बसले असताना अचानकपणे एका वेगळ्याच इन्स्पेक्टरची त्यांच्या घरात एंट्री होते आणि त्यांना पाहताच यश, कावेरी धक्क्याने उठतात. आलेले इन्स्पेक्टर कावेरीकडेच पाहत असतात. तेव्हा कावेरी थोडीशी घाबरून जाते. सुलक्षणा तिच्या रूमचा दरवाजा बंद करून जेव्हा बाहेर जाते तेव्हा यश कावेरीवरती नजर ठेवूनच असतो. कावेरी गुपचूप चोर पावलांनी सुलक्षणाच्या खोलीत शिरते. तेव्हा यश विचार करतो की अरे, ही तर डायरेक्ट माचाच विरोध करते, हिला वेळीच थांबवावं लागेल.